brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. 4 मुलं आहेत, त्यांना वाढवायचंय, भीती ठेवून चालणार नाही. 2019ची मिस इंडिया अर्थ स्पर्धेतील सुंदरी सायली सुर्वे हिचं शुद्धीकरण करून तिला हिंदू धर्मात सामावून घेण्यात आलंय. पिंपरी चिंचवडमधील रहिवासी असलेल्या सायलीनं 2019मध्ये मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासेसोबत घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केलं होतं. मात्र आतिफ तासेशी लग्न करणं आपली चूक होती. लग्न झाल्यानंतर सतत आपला छळ केला गेला आणि धर्मांतरण देखील केलं गेलं असा आरोप सायलीनं केलाय. हे लव्ह मॅरेज होतं. हा माझा एक इमोशनली घेतलेला निर्णय होता, जो आज मला चुकीचा आहे असं कळत आलं 10 वर्षात. माझी सासू गुलशन पटेल, गुलशन तासे उर्फ गुलशन पटेल, तिला लेडी डॉन म्हणतात मीरा भाईंदर एरियामध्ये. आणि आज तिची फॅमिली, आज किती वर्ष पटेल फॅमिली ही नावाजून आहे. क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत त्यांच्या अगेन्स्ट कितीतरी. बेल नसूनसुद्धा ती पोलीस स्टेशनमध्ये बसून, ती व्हिडिओ आहे माझ्याकडे, ती पोलीस स्टेशनमध्ये बसून इतक्या धमक्या, म्हणजे खोटी रेप केस टाकेन तुझ्या घरातल्यांवर, तुझ्यावर एक्स्टॉर्शन करेन किंवा काही या धमक्या ती ओपनली देत होती. आणि तिच्याबरोबर जी साथीदार होती, तिच्यासाठी जी काम करते बाई, चंपा म्हणून होती, बांगलादेशी होती, ती सुद्धा त्या केसमध्ये 307मध्ये इन्व्हॉल्व होती. आणि दोघीही बेलवर नसताना ही सगळी दादागिरी पोलीस स्टेशनमध्ये बसून करत होत्या. याबाबत अनेक वेळा आपण पोलिसांकडे तक्रार केली होती, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचं देखील सायली म्हणाली आहे. खूप काही पॉलिटिशियन्स आहेत, जे नावाजलेले पॉलिटिशियन्स आहेत आणि त्यांचा सपोर्ट तिला ठामपणे असतो. आणि त्यामुळे आज ती ही सगळी कामं ओपनली करू शकते घरी बसून. तडीपार असूनसुद्धा ती बाई घरी बसून लोकांना धमक्या देते, मारपीट करते इतरही लोकांबरोबर. FIR व्हायच्या आधी पण मला एखादा आठवडा मला खूप मेसेजेस, घाणघाण मेसेजेस आणि रेकॉर्डिंग्स वगैरे पाठवले जात होते. त्यामुळे मी FIR केली. आणि जशी FIR झाली तशी मी परत घेतली नाही, म्हणून त्यांनी मला घरातनं काढून टाकलं आणि मला पुण्यात यावं लागलं. तर या क्षणालाही तुझ्या डोळ्यात पाणी आहे, तुला भीती वाटते जीवाची? काय सगळं? खरं तर आता भीती राहिलीच नाही आहे, कारण 4 मुलं आहेत, त्यांना वाढवायचंय, भीती ठेवून चालणार नाही. सायलीला परत हिंदू धर्मात घेण्यासाठी अशा पद्धतीने होम हवन मंत्रोच्चार करण्याची प्रक्रिया राबवली गेली. शिवाय सायली सुर्वेचं लग्नानंतर अतेजा तासे असं नामकरण करण्यात आलं होतं. ते नाव बदलून शुद्धीकरण प्रक्रियेत पुन्हा तिचं नामकरण करत तिला आद्या सुर्वे हे नाव देण्यात आलंय.